40चं टार्गेट, 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या स्पर्धेचा ध्रुविका सोलार चषक 2025 सापाडच्या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानाच्या आत आले. स्वयं पाटील आणि साहिल पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा होता, विकेट किपरने केली चूक, बॉल मागे आणि त्यामध्ये आपण पाहतोय तर एक धाव पूर्ण करण्यात आलेले. विजय पवारला पण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. आज जो अडविलीचा फ्रंट लाईन बॉलर अडविली एक्सप्रेस ही जर वेगाने धावली तर या धावा थोड्या का होईना महागात असतील. पण पाहूयात आतापर्यंत चांगला खेळ पिसवली संघाने देखील केलाय. स्वयं आणि साहिल, योगी बांदे यांनी डायव्ह मारून कॅच पकडली तर निल्सन बडवे यांच्याकडून फाईन रेड. यावेळेला ही कट करायचा होता बाउन्सर, हा देखील सध्या आपण पाहतोय विकेट किपर कडे. विजयचे षटक बरंच काय सांगून देणार आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय तो अर्थातच पहिल्या बॉलवरतीची बाईच एक धाव आली. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर करण करण वा वा वा, विकेट 1 for 1. सो स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय फक्त एक, आणि जबरदस्त करण बाणेचा कॅचने विकेट आपण साहिल पाटीलचे बघितले आणि संजय पाटील आता मैदानाच्या आत चाललेत. इंटरेस्टिंग बॅटल आहे. विजय पवार एक नामवंत खेळाडू अडविलीचा, दुसऱ्या बाजूला संजय पाटील गेले कित्येक वर्ष या संघाचं तो देखील प्रतिनिधित्व करतोय आणि आज देखील चांगले बॅटिंग त्याने केले. पण ह्या मॅच मध्ये महत्त्वपूर्ण असेल त्याची बॅटिंग पाहूयात ती होतीये की विजय त्याची विकेट काढतोय. ओव्हर द विकेट. ओहो, बॅट स्विंग चांगला पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. हा तिखट बाउन्सर थेट आपल्याला पाहायला मिळतोय विकेट किपरच्या हातात गेला. 40 धावांचं लक्ष आहे. चांगली बॅटिंग केली पहिला डाव. जसा जसा 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 2 बॉलचा खेळ बाकी. स्टील टू गो. 1 and a स्ट्रोक चा वेगाने बॉल टाकला होता. थोडासा पेसने बीटच करण्याचा प्रयत्न होता. फक्त इथे बॅटचा फ्लो आला होता बॉलच्या लाईन मध्ये आणि तसाच तो बॉल बॅकवर्ड स्क्वेअरकडे निघून गेला आणि तो येईल तिथून तोपर्यंत 2 धावा. सो 2 ने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 3. अजूनही बनवायचा 37, बॉल बाकी 13. 13 बॉल मध्ये 37 धावांची गरज. शेवटचा एक बॉल.
इथे पॉइंटला सध्या बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे गॅप आहे. बॉल चाललाय मागे. डबलचा प्रयत्न 2 धावा तर सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेला. थर्ड साय कॉल दिलाय. करणकडे थ्रो आलाय आणि त्यामुळे आता इथे ओव्हर थ्रो होऊन तिसरी धाव देखील पूर्ण करण्यात येईल. संजयकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 for 1. 6 ला 1. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये गरज आहे ती 34 धावांची. आफ्टर फर्स्ट ओव्हर 6 for 1. 12 बॉल आणि 34. भूषण बाने. मिस टायमिंग. बॅट हातात फिरली आहे. मिस टायमिंग हा स्ट्रोक शॉर्ट एक्स्ट्राकवरला पडलाय. 2 धावा इथे पूर्ण होतील सहजरित्या कारण त्या मोठ्या गॅपमध्ये बॉल 2 ने सध्या आपण पाहतोय स्कोर 8 वरती तर पोहोचलाय. 1 शॉट. सो एकच धाव इथे मिळेल. 7 वरती सध्याचा धावफलक. या धावा बनवत असताना आता सिंगल डबल सोबत तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे. इव्हिनिंग सेशन आहे. कुठेतरी अंधुक प्रकाश तो देखील आपण पाहतोय. पाऊस थांबलेला आहे पण खेळपट्टीवरती आताही पाणी साचलंय. इथे फिंगर रोल करत असताना बॉल लॉंग ऑन कडे. योगी उचलून थ्रो करेल आपण पाहतोय. तोपर्यंत धावा तर पूर्ण झालेल्या त्या 2 आणि 2 धावांच्या साह्याने स्कोरचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल बाकी आहेत असूनही 10 आणि 10 बॉलमध्ये धावा पाहिजे. 31-31. 10 बॉल 5 षटकार. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा अंपायरचा सिग्नल. येस आणि तेच झालं. आता 10 बॉल 5 षटकार आले तर मॅच असेल ती पिसवलीची. पहिला आलाय का विजय पवारच्या हातात की बाहेर. दोघंही फार वेगाने धावले. गॅप मध्ये बॉल होता. जयचा थ्रो येईल. 1 धाव तर तोपर्यंत पूर्ण करण्यात आले आणि आता डबल मिळणार नाही. चांगला थ्रो आलाय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी आता सध्या आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो तो स्वयं आणि 29 धावांची गरज. 9 बॉल 29. समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मोठी गॅप जरूर पण बॉल ट्रॅव्हल झाला नाही पुढे. विजयचा वेगाने आलाय. थ्रो त्याने केलाय. डबलचा चान्स. रन आउट. प्राइजलेस विकेट संजय पाटीलची. धक्का 12 ला दुसरा पिसवलीला. चला निल्सन मडवी आणि सोमनाथ कारभारी तयार राहा. यानंतर तुमच्यामध्ये मॅच आहे. सिंगल विकेट मॅच. सोमनाथ कारभारी आणि निल्सन मडवी. सो 12 ला महत्वपूर्ण विकेट संजय पाटीलची येते. अनुराग आलम नवीन बॅटर जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आला. पिक केलं बॉलला थ्रू दी लाईन. वाईड इज लॉंग ऑन समोरून षटकार. अनेक षटकार आला तर 16-18 धावा जरूर ते पाहू शकतात लास्ट ओव्हर मध्ये. पण सध्या 22 धावांची गरज. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये फिल्डर येतोय मात्र कॅच पासून लांब. बॉल निघालाय. सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय चौकार आणि आता 22 वरती सध्याचा धावफलक. 18 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल 18 धावांची गरज.
चला वळत आपण लास्ट ओव्हर कडे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये अनुरागचा फटका डीप मधून योगी वेगाने बॉल वरती कॅच ड्रॉप. तीन धावा पहिल्या बॉलवरती येतात. धावा सध्या 25, बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजेत 15. मॅच इंटरेस्टिंग होत चालले पण त्यामध्ये एका दुसरा मोठा फटका आणि इंटरेस्ट वाढवणार आहे. तो जर आला नाही तर मी म्हणेन नवीन बाने या 15 धावा देणार नाही. स्वयंच्या बॅट मधून ओहो लॉफ्ट करायचा होता बट इथे बॉल आणि बॅटचा आता कॉन्टॅक्ट नाही. स्कोरचा पण विचार केला तर धावा फलकावरती सध्या 25 धावा आहेत. 15 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. नवीन बाने राऊंड द विकेट. ओहो शॉट ऑफ लाईन जबरदस्त बट इथे आता यावेळेला अंपायरचा सिग्नल वाईट आणि विकेट येते रन आउटची. सो 4 बॉल 14 धावांची गरज. ओहो बाउन्सर होता मागून जरूर आपण पाहतोय. आणि यावेळेला आता साहिल भोईरची विकेट जाईल. म्हणजे आता बॉल उरले ते अर्थातच 3 आणि 3 बॉल मध्ये धावा पाहिजे 13. ऑफसमचा बाहेरचा बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड आलाय. 3 बॉल आणि 2 षटकार. 3 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. लेफ्टी जेव्हा मैदानाच्या आत होता जरूर अपेक्षा त्याच्याकडून होत्या मात्र अनुरागला स्ट्राईक मिळाले. पाहूयात त्याचा बॅटमधून येतोय का षटकार. एज आणि ते आता तो बाहेर येईल मैदानाचा. विकेट. 2 बॉल आणि 2 षटकारांची गरज. शेवटचे 2 बॉल आणि 12 अर्थातच 2 षटकारांची गरज. ओहो बाउन्सर चांगला. नवीन ॲक्युरेसीने बॉलिंग केली आहे. हे प्रत्येक मॅच मध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. फार जबरदस्त बॉलिंग त्याने केलेली आहे. शेवटचा 1 बॉल आणि आता जवळपास ही मॅच हा सामना ऑफिशियली आपण डिक्लेअर करू. जिंकलाय जनुमान अडविलीने आणि अडविली संघ या स्पर्धेचा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
8 धावा बॅटिंग मध्ये आणि 1 विकेट जरूर त्याच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळाली. विजय पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजेता या इकडे या पहिला सामनावीरचा पुरस्कार. दीपेश पाटील या सामनावीर. चला प्रतीक आपण या. भागेशजी भागेशजी. सो अभिनंदन टीम अडवली विजय पवार. आणि उद्या आपण जरूर वेळेवरती उपस्थित राहा. उद्याचे संघ तुमच्या स्क्रीनवरती जरूर तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. प्रेक्षक आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो. उद्या भेटूया ठीक 10 वाजता. थँक्यू सो मच. धन्यवाद.